आपण सुरुवातीला बातमी बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत। पीएम मोदी इम्फाळ आणि चुराचांदपूर इथं जाणार आहेत। दोन वेगवेगळ्या सभा तिथे ते घेणार आहेत आणि तिथे त्या दोन सभांमध्ये ते मणिपूरच्या सगळ्या नागरिकांशी संवाद साधतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बैराबी सैरंग या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करणार आहेत। अनेक प्रकल्पांची ते पायाभरणी करणार आहेत। इम्फाळ इथं 1200 कोटी रुपये मूल्याच्या विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। तर चुराचंदपूर इथं पंतप्रधान 3647 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं आणि 550 कोटी रुपयांच्या मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंट प्रकल्पाचं उद्घाटन करतील। इम्फाळमधील मंत्री पुखरी इथल्या मणिपूर पोलिसांच्या मुख्यालयाचं आणि सचिवालयाचं सुद्धा उद्घाटन मोदींच्याच हस्ते होणार आहे। दरम्यान मे 2023ला सुरू झालेल्या मैतेई आणि कुकी या समुदायांमधील हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा राज्याचा 8वा दौरा करतायत। यापूर्वी त्यांनी 2014 ते 2022 या कालावधीमध्ये 7 वेळा मणिपूरला भेट दिलेली आहे। मोदींनी मणिपूरचा दौरा केला नव्हता, म्हणजे हिंसाचार झाल्यानंतर मणिपूरचा दौरा केला नव्हता, त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जुंपली आहे। ओबीसीतून आरक्षण मागता आहात, मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीतून आरक्षण नकोय का, याचं उत्तर शिकलेल्यांनी द्यावं असा सवाल छगन भुजबळांनी केलाय। तर एससीबीसीचं आरक्षण 50% आत द्यावं, 50% वरील 10% आरक्षणही नको, अशी भूमिका मांडत जरांगेंनी भुजबळांना जोरदार उत्तर दिलं। 10% मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? भुजबळांचे मराठा नेत्यांना थेट सवाल। केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। मनोज जरांगेंचं भुजबळांना जोरदार उत्तर। ईसीबीसीचं आरक्षण आम्हाला 10% 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहे। 50%च्या वर दिलेलं ईसीबीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको। मराठा आरक्षणावरनं आता मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये सवाल जबाब सुरू झालाय। भुजबळांनी काही महत्त्वाचे प्रश्न मराठा समाजाच्या नेत्यांना विचारले। मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील 50% येत होता, त्यानंतर केंद्रानं ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून 10%, तर राज्य सरकारनं एससीबीसीच्या माध्यमातून 10% आरक्षण दिलं। आता हे सगळं आरक्षण सोडून तुम्हाला केवळ ओबीसी प्रवर्गातनंच आरक्षण हवंय का, असा सवाल छगन भुजबळांनी विचारला। भुजबळांनी विचारलेल्या सवालाला जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय। तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएसमध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे 50%मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का, याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। आपण 10% मागास सिद्ध झालेले, मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एससीबीसी आरक्षण हे 50%च्या आत घ्यावं लागतं, पण त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते 50%च्या वर घेतलं। 50%च्या वर दिलेलं एससीबीसीचं 10% आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार, शिक्षणातून बाहेर पडणार आहेत। म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका, मराठ्यांची जात 10% मागास सिद्ध झाली, ती ईसीबीसीचं आरक्षण आम्हाला 10% 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहेत। 50%च्या वर दिलेलं ईसीबीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको, स्पष्ट सांगायचं। भुजबळांनी विचारलेल्या प्रश्नांवरती मराठा नेते आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलं। मराठा समाजाला आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही JR काढलेला आहे
हा जी आर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही, ही भूमिका आजही आमची सरकारची आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे. एकीकडे भुजबळांनी मराठा आरक्षणावरनं प्रश्नांची सरबत्ती केली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि भुजबळांमध्येही शाब्दिक युद्धाला तोंड फुटलंय. ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही. माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. बोला, आम्हाला मराठा आरक्षणसुद्धा नको, आम्हाला EWS सुद्धा नको, आम्हाला ओपनचं सुद्धा नको, आम्हाला फक्त ओबीसीचं पाहिजे. बोला ना ते. एक मनुष्य ज्याला इतपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होतो आहे, त्याच्यावर कधीतरी बोला. मी अशिक्षित आहे काय आहे, तू तर रटकुंडीला आला ना, तू तर मेटा कुठेला आलाय. पा मी अशिक्षित असून तुला एवढा खोटा ठोकलाय, तर आमचे सुशिक्षित बोलायला लागल्यावर तू काय होईल याचा विचार कर मग. आणि त्याला चांगलं माहिती मी सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे, त्याला चांगला माहिती. चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे, त्याला चांगला माहिती. पोरग हाय पण किती डोकेबाजी हे त्यालाही चांगला माहिती. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR काढला खरा, पण त्यावरून आता ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. GR वरून संभ्रमावस्था दूर करा, अन्यथा GRच रद्द करावा अशी थेट मागणी भुजबळांनी केली. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय आणि यातूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि सवाल जबाबाच्याही फैरी सुरू झाल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी. एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामाला सुरुवात झालेली आहे. दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणारा हा ऐतिहासिक ब्रिज आहे. MMRDA कडनं हा पूल तोडून त्याऐवजी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधला जाणार आहे. तर सुरक्षेखातर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागांमधली वाहतूक प्रभावित होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना वाहतूक पोलिसांनी दिली आहे. एल्फिन्स्टन पूल पाडकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबाचं पुनर्वसन प्रभादेवी परिसरातल्या म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाणार आहे. तर 2006 साली प्रदर्शित झालेला फिर हेराफेरी सिनेमा तुम्हाला आठवत असेल. आणि हा सिनेमा ज्या इमारतीमध्ये शूट झाला होता तीच इमारत ही ब्रिजच्या तोडकामामध्ये बाधित होणार आहे. आणि या सिनेमामुळे अजरामर झालेली इमारत, ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त होणार आहे. याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्यांनी. ये बाबूराव का स्टाईल आहे डायलॉग तुम्हाला आठवला असेल आणि जिथे तो म्हटला गेला होता त्याच ठिकाणी आपण आहोत. आणि मागे ही इमारत तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल आपण कुठे आहोत आणि कोणता नेमका हा सिनेमा आहे. अगदी बरोबर तुम्ही ओळखताय, हा तोच सिनेमा आहे जो प्रसिद्ध झाला 2006 मध्ये आलेला सिनेमा, ज्याच्यामध्ये परेश रावळ आहे, इतर म्हणजेच अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा हा सिनेमा, ज्या सिनेमानं संपूर्ण देशभरातने जगामध्ये धुमाकूळ घातलेला होता. प्रत्येकावर मोहिनी होती, त्यातले डायलॉग, त्यातले जोक्स. ही इमारत तुम्ही पाहताय, इथेच तो सिनेमा शूट झालेला होता. आणि ही ऐतिहासिक इमारत आहे कारण आता 80 वर्ष होत आहेत. 1944 साली बांधलेली ही इमारत जी आता जीर्णावस्थेत झालेली आहे, जीर्णावस्थेत होत असतानाच ती बाधित होणार आहे. ही ऐतिहासिक इमारत आहे, पण आता नेमकी ती का बाधित होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो बाहेरून. या आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत. मागे तुम्ही बघताय हा एल्फिन्स्टन पूल आहे आणि एल्फिन्स्टन पूल आता बंद झालेला आहे. आणि एल्फिन्स्टन पूलला अगदी लागून असलेली जी बाधित होणारी इमारत आहे ती हीच इमारत आहे.
जी 1944 साली स्थापन झालेली होती. सूरज बिल्डिंग जिचं नाव आहे आणि 81 वर्षांची ही इमारत जी तशी जीर्णावस्थेत झाली आहे, मात्र तरीही आता पूल तोडण्याचं काम जेव्हा सुरू होतं आहे त्यानंतर ही इमारत देखील आता तुटणार आहे आणि या इमारतीतल्या रहिवाशांना आता इतर ठिकाणी घरं दिली जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.